आवडीच्या पायथ्याशी खान काय गडावाला नाही. माझं नाव आहे आनंद नारायण उतेकर. मी दादा राहतो गडावर. मी थोडा नवीन काम करतोय, सगळे समजून घ्या, तुम्ही सगळे अनुभवी आहात. आणि त्यातल्या त्यात तुळजापूरकर आहात म्हणजे आणखी अनुभव जास्त, कारण विजापूर जवळ आहे ना तुम्हाला. सातारच्या सज्जनगड पासून शिवतीर्थ रायगडच्या काळ नदीपर्यंत आपण रायगडला शिवतीर्थ म्हणतो. माझ्या राजांची समाधी आहे. राष्ट्रमाता, राज्यमाता, सर्वधर्म बहुजन माता जिजाऊ यांची समाधी शिवतीर्थ रायगडच्या पायथ्याशी पाचाडलाय. मग सातारच्या सज्जनगड पासून शिवतीर्थ रायगडच्या काळ नदीपर्यंत आणि कोकणातल्या खेड पासून पुणे बसल्या बोहोर पर्यंत जावळीचं खोर. जावळी कुणाची? जावळी तुमची, जावळी आमची, जावळी जिजाऊंची, जावळी शिवबांची, जावळी बहुजन मावळ्यांची. मावळा म्हणजे जात धर्म नाही. मावळी गवळी धनगर माळी महार मराठा मुस्लिम कोळी लोहार सुतार कुंभार बेलदार वाणी शिंपी न्हावी तेली माळी साळी वंजारी भंडारी, त्यामध्ये 18 पगड जाती, 12 बोलोदार आले, वडारी आले, कुंभार आले, चांभार आले, सगळ्या जाती. काय आपल्या काय सगळ्यांची नावं येत नाहीत, कोलाटीन बसून सगळ्या जाती. म्हणून 12 बोलोदार 18 पगड जाती एकत्र आल्या, ती जात तयार झाली मावळा. मावळा म्हणजे मिळवला. आणि मावळा जात तयार करणारा शिवराय स्वतः कुळंबी मराठा आहेत. म्हणजे कुळंबी आणि मराठा काही वेगळे नाहीत. आपण सगळे 12 बोलोद्दार सगळे शिवरायाचे मावळे आहोत. मी सुद्धा मराठा आहे, तरी मी सांगतो शिवरायांनी 18 पगड जाती एकत्र केल्या, मग ती जात तयार झाली मावळा. आता काय झालं, आपल्या आपल्या डोकी फोडायला लागलेत. हा मराठा, हा वंजारी, हा भंडारी, हा माळी, हा साळी, हा वंजारी, आपल्या आपल्या डोकी फोडतायत. आणि हे डोकी फोडण्यापेक्षा शिवरायांची जात तयार करून ना मावळा म्हणून. मावळा म्हणजे मिळवला. स्वराज्य म्हणजे सर्वांचं राज्य. मग शिवरायांनी जावळी घ्यायचं कारण मुंबई बंदर ते कणकवली बंदर इकडे नाशिक पर्यंत जा, आम्हाला तुळजाभवानी कुठेच नाहीये. तुम्ही आईच्या दारात राहताय तुळजापूरला, पण तुम्हाला तुळजाभर रोज दर्शन आहे. पण आम्हाला तुळजापूरला यायचं म्हणलं किती लांब पडतंय. जायचा त्रास नाही. जायचा त्रास झाला चालेल, आपल्या हल्ले व्हायचे, माता बहीण लुटल्या जायच्या. म्हणून शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांना समजवलं की तुम्ही आम्ही एक आहोत, एक बनू, स्वराज्य घडू. स्वराज्य म्हणजे सर्वांचं राज्य. मावळा म्हणजे मिळवला, मी तुम्हाला राजे बनवतो. पण मोरे सरदारांनी शिवरायांनी निरोप पाठवला, येता जावळी जाता माऊली. आलाच जावळी तर आईला मिळायला जाणार नाही, उद्या यायचं ते आज या. शिवरायांनी विचार केला आणि 6 जून 1655 शिवरायांनी जावळी जिंकली. 2 वर्ष 1 दिवसात हा छोटासा किल्ला बांधला. दादा जास्त मोठा नाही. आपण सगळे रायगडचे धारकरी आहोत. धारकरी हा धर्मवीर संभाजीरायांचा शब्द आहे. धर्मवीर आपल्या घरामध्ये धारदार शस्त्र म्हणून आपण धारकरी. शिवरायांचे मावळे आणि धारकरी एकच आहे त्यावेळीचे. आता भिडे गुरुजी आपले म्हणतात धारकरी, तो वेगळा शब्द आहे. आणि शिवरायांचे धारकरी आपण आहोत, बरोबर नाही? म्हणून आपल्या घरामध्ये धारदार शस्त्र आहेत. मग कधी लागतं बघा, लग्नात नवरीच्या हातात लागतं, मामाच्या हातात लिंबू धरायला लागतंच. बाकी घरात ते वेगळे शस्त्र असेल, वेगळं तलवार म्हणा की विळा खिळा काय असेल ते वेगळा. पण लग्नामध्ये आपल्याला जांभवा लागतो नवरीच्या हातात, म्हणजे धारकरी आपण आहोत. म्हणून रायगड तुम्ही धारकरी आहात. आपण रायगड नेहमी करता आणि केलाच पाहिजे. कारण जिथे माझ्या राजाची समाधी आहे, पंढरीचा वारकरी पंढरपूरला जातो, तो वारकरी आहे. त्या पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतो. तसे तुम्ही दरवर्षी येऊन माझ्या शिवरायांचं दर्शन घेता रायगडवर. म्हणून आपण धारकरी म्हणून मासाहेब जिजाऊंचं. म्हणून रायगड हा 1265 एकर आहे, जास्त मोठा नाही. तुम्ही दरवर्षी पाहताय, जरी पाहतोय तेवढा कमीच आहे, बरोबर का नाही? मग रायगड हा 1265 एकर आहे. एकूण शिवरायांचे किल्ले 360 आहेत. त्यात तुम्ही किती सगळ्यांनी पाहिले मला काही माहित नाही. मी तुमच्यापेक्षा 2-4 किल्ले कमी पाहिले असतील. मी काही तुमचे एवढे किल्ले पाहू शकलो नाही. मी आपलं गाईड करतोय, 75 किल्ले पाहिले. मी काही जास्त पाहू शकलो नाही. मी आपले 75च पाहिलेत. तुमच्यापेक्षा 4-5 किल्ले कमी पाहिले असेल. मग शिवरायांनी जावळी घेतली. बडी बेगम घाबरली, कारण त्यावेळीच्या शाही 4 आहेत, ज्या आपल्याला 4ही शाही शिकवल्या गेल्या: निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशाही. मी आपल्याला म्हटलंय, आपल्या मुलांना नाही. कारण आपण शिकतोय मराठी शाळेत आणि मुलांना घातलंय इंग्लिश शाळेत. आणि दिल्ली बोर्डात इतिहासच नाही ना, आहे का बघा जाऊन. आणि आपल्याला जो शिकवला इतिहास, तो आजच्या पोरांना इंग्लिश शाळेतल्या मुलांना इतिहास नाहीये. मग 4ही शाहीमध्ये तुम्ही आता निजामशाही आणि आदिलशाहीच्या बाउंड्रीवर मोडताय. तुळजापूर जवळ तिकडून आल्यावर निजामशाही आली, म्हणजे आम्हाला तुळजापूरला लांब पडतंय. मग शिवरायांनी जावळी घेतली. बडी बेगम घाबरली. हातातल्या बांगड्या काढल्या, तपकात फेकल्या. एक तर बांगड्या भरा, नाही तर शिवरायांना मारा. तेव्हा एका कोपऱ्यामध्ये उभा असणारा अफजल खान तयार झाला. मावळे हो, मावळे म्हणलं चालेल ना तुम्हाला? मावळे हो, अफजल खान तयार झाला. हा अफजल खान उंचीला 7.25 फूट होता. जेवायला बसला, बोकड खायचा. आपण त्या शिवरायाचे सगळे मावळे आहोत. माऊली, आपल्या नाश्त्याला वडापाव संपत नाही.
पण अफजल खान तर बोकड खायचा. एवढी जाड पहार आहे, ती पहार आता आपण भवानी मंदिरात पाहूया. अशा पहारेला अफजल खान गाठ मारायचा, तांब्याचा कालोरा बनवायचा. खानाचं कुटुंब होतं, हे सगळ्यात छोटं होतं. बिचारा खूप लक्की होता, का 64 बायकांचा धनी होता. किती लक्की होता बघा. तसा कुणीच विचार करायचा नाही. विचार करायचा माझ्या संभाजी राजांचा, एक वतनी एक पत्नी. विचार करायचा प्रभू रामांचा, एक वतनी एक पत्नी. मग अफजल खान लकी होता, 43 मुलांचा बाप होता. बाप रे बाप, काय लकी बाप होता. ज्यावेळेला खान निघाला, उद्गार काढले, शिवा 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 पहाड का चिवा. म्हणजेच काय, शिवाजी डोंगरातले हुंदीर आहेत, पकडून किंवा मारून घेऊन येईल, हे उद्गार काढले. शुभोळ पहाडी खान काजीकडे गेला. जसे हिंदू धर्मात पुजारी असतात, तसे मुस्लिम धर्मामध्ये काजी किंवा मौलाना असतात. खान काजीला विचारतोय, मी शिवाजी राजांना मारायला चाललोय, त्यासाठी मला शुभोळ सांगा. काजी नवाब म्हणतात, तुम्ही शिवाजी राजाचा नाद सोडा, शिवाजी राजाला मारणं सोपं नाही. हे जेव्हा अफजल खानने ऐकलं, त्या अफजल खानने त्या काजीला जागेवर मारून टाकलं, की माझाच काजी मला विरोध करतोय, मी निघालो नाही तर विरोध चाललाय, मग पुढे काय होईल. म्हणून अफजल खानने काजी मारला. अफजल खानच्या बायकोने विरोध केला, काही दिवस तुम्ही शिवाजींचा नाश सोडा, शिवाजीला मारणं सोपं नाही. हे जे अफजल खानच्या बायकोने सांगितलं की तुम्ही धर्मगुरू काजी मारला, मग अफजल खानने बायका मारायला सुरुवात केली. कुठे बायका मारलेत ते ठिकाण मी बघून आलोय, तुम्हालाही जवळ आहे. तुम्ही गांडगापूरला जाता, तुळजापूर मार्गे, मध्ये अफजलपूर गाव लागतं बघा. त्या अफजलपूर गावामध्ये अफजल खानच्या 60 बायकांची थडगे आहेत. हे कधी पाहिलं नसाल, पण आपण तिकडे जातो, पण काय माहिती आपल्याला तिकडे काय येते. अफजलपूर आहे, कशाला जायचं अफजलपुरात, आपण असं म्हणतो का नाही. हा, तर अफजलपूर गावामध्ये अफजल खानने आपल्या 60 बायकांची कत्तल केली. तिला म्हणतात खून बावडी. 3 बायका माहेरी गेल्या मारल्या, 1 महालामध्ये मारले, आणि खान निघाला. निघताना त्याला 2 महिने गेले. आज तुम्ही तुळजापूर जवळून निघालात तरी तुमचे 15 दिवस नियोजनात गेले. आणि सगळे कामधंदावाले आहेत, त्यातले सगळे शेतकरी आहेत. आपल्या शेताची काळजी, कामधंद्याची काळजी, सुट्ट्यांची काळजी. पण आपण चाललोय तर सीएनजी मिळते का नाही, डिझेल मिळतंय का नाही. आता महाराष्ट्रात डिझेलचा प्रॉब्लेम चालू आहे, मग आपल्याला तो सगळा विचार करावा लागतोय. आणि शिवाय आपल्या राजाच्या समाधी कडे चाललोय, आपण राज्याभिषेक चाललोय, म्हणजे एक उर्प वेगळा असतो. त्यात काही जण अचानक निघतात, काही जण अचानक कॅन्सल होतात, मग आपला विचार पडतो. मग स्वराज्य संपवायला अफजल खान निघाला. 2 महिने गेले. 2 महिन्यामध्ये शिवाजीराजांचे गुप्तहेर अफजल खानच्या फौजेत जाऊन दाखल झाले. त्यांचं नाव आहे बहेरजी नाईक, रामोशी समाजातले. जरा बारकाईने बघा, रायगड किल्ला म्हणजे राजधानीचा किल्ला आहे, जिथे आपण आता दरवर्षी जातो. त्याचा किल्लेदार कोण असेल जातीने, तो महार होता. धनगराचा बिरू गावडे होता. न्हाव्याचा जीवा महाले शिवा काशीत होते. ज्यांनी गड किल्ले बांधले ते वडारी बेलदार आहे. ज्यांनी शिवराज दुसराज्याभिषेक घातला तो गोसावी आहेत. तेलेत, माळेत, साळेत, वंजारेत, भंडारेत, कुंभारेत, चांभारेत, सगळ्या जाती आहेत. कोल्हाटी आहेत, गोसावी आहेत, या सगळ्या जाती एक करणारा राजा शिवराय कुळमी मराठा आहेत. मग बहेरजी नाईक अफजल खानच्या फौजेत गेले आणि त्यांनी पहिला वेश घातला तो फकीराचा वेश घातला. आता अफजल खान फकीराचं खूप मानायचा. मग अफजल खानच्या फौजेत ते फकीर म्हणून फिरू लागले इकडे तिकडे. अफजल खानचं लक्ष गेलं त्या फकीराकडे. इधर आओ, मैं जा रही शिवाजी को मार नाही केले, मार सकता हूं क्या, असं म्हटल्या आपला फकीर फट दिशेने म्हणून गेला. शिवाजी हे कालचं पोर आहे. कोकणातली 100-500, मावळमधली 100-500, मराठवाड्यातली 200-400 पोरं एकत्र केली म्हणजे काय शिवाजी ताकद जास्त होते का, नाही होत. तुम्ही तर विजापूरचे सरदार आहात. शहाजी राजांना कपट्याने कैद केलं, शिवाजी राजांच्या भावाला तुम्ही मारलं, आणि मग तुम्ही शिवाजीला असं ढेकणासारखं मारू शकता, असं म्हटल्या. अफजल खानने त्या फकीराला आनंदाचीच मिठी मारली. ही मिठीच गरजेची होती हो आपल्याला, की उद्या शिवाजी राजे अफजल खानच्या मिठीत कुठं बसणार आहेत हे पाहायचं होतं का नाही. म्हणून असं सांगायला लागलं. असं सांगितल्याशिवाय मिठी मारली असती का. अफजल खानच्या आपले हात अफजल खानच्या पाठीशी पोहोचत नाहीत. 3-4 दिवशी त्यांनी काय केलं, आपले कपडे बदलले आणि ते धोबी बनले आणि अफजल खानचे कपडे धुवू लागले. आता कपडे का धुवू लागले, बघा जुना अंगरके असायचे, त्या अंगरक्याला एवढे जाड अंगरके असायचे. मग त्या अंगरका त्याप्रमाणे आपल्या वाघनक बनवायचे, त्याप्रमाणे बिचवा बनवायचा. आणि बिचवा आपल्या हिंदू धर्मात नेहमी लागतो. कधी आणि कुठे जरा सांगा बघा, आठवा. बिचवा आपल्याला लागतो. बिचवा हा मराठी शब्द आहे. नवरदेवाच्या हातातला बिचवा आणि पायातला बूट ह्या करवल्या पळवतात. त्या बिचारांचा अधिकार ताईंचा असतोच. 500ची मागणी करतात, 50 रुपयात मांडवली करतात. अफजल खानचा बिचवा आहे, त्याप्रमाणे जिरोडो बनवायचा, त्याप्रमाणे चिलखत बनवायचं. आपण अफजल खानच्या इथे लागता कामा नाही.
तिथे ताकद सापडते ना. आपण अफजल खानच्या कोपरापाशी लागलं पाहिजे. उद्या अफजल खानचं पोट फाटलं, अफजल खान म्हणणार नाही शिवाजी राज माझं पोट फाटलंय, तुम्ही थोडे इकडे किंवा तिकडे उभे राहा, मला पळून जाऊ द्या. तो शिवरायांना फेकून देणार आहे. फेकल्यानंतर राजे किती अंतरावर पडणार आहेत त्याची आपण 7 वेळा ट्रायल घेतलेली. 7 वेळा ट्रायल घेतले की आपण अफजल खानची ते ट्रायल घेतलेले की आपला राजा कुठं पडणार आहे. तेवढ्या सेकंदामध्ये हातातली वाघनखं फेकायचे, तेवढ्या सेकंदामध्ये बिचवा फेकायचे आणि तेवढ्या सेकंदामध्ये तलवार घ्यायची आणि अफजल खानवर धावून जायचे. म्हणजे हा सगळा विचार होता. आपण तलवार काढताना नेहमी अशी काढतो, तरी असं म्हणत नाही की मी आणि तुम्ही पकडा तलवार मी पकडतो. तलवार काढाय खान गेला की हात वरती अडकला पाहिजे. शिवराय हौबा बघून तलवार चालू शकतात. केवढा हा प्लॅन होता बघा. अफजल खानचा वरचा मजला खाली होता, त्यावेळेस काय प्लॅनच नव्हता. ताकदीचा गर्व झाला होता. अफजल खान निघाला 100 हत्ती, 300 उंट, 1200 बैलगाड्या घेऊन विजापूरहून थेट तुळजापूरला गेला. आता आपण सगळे तुळजापूर करत आहात आणि तुमचे सेवक आम्ही आहोत, कारण मी आईच्या दारात आलात. आता आम्ही आपल्याही गडावर तुळजाभवानी आपण जी घोषणा देतो का नाही, सगळ्यांनी घोषणा द्यायची, तर तुळजापूरचा आवाज कळेल मावळ्यांचा. जय भवानी जय शिवाजी. अजून एकदा जय भवानी जय शिवाजी. आता मला दादा सांगा, आपण आपल्या आई बाबांना कधी अरे तुरे म्हटलंय का? आपण आपल्या गुरुजनांना कधी अरे तुरे म्हटलंय का? अखंड हिंदुत्वाचं दैवत जिथे जे जगाच्या पाठीशी हिंदू आहे, त्या हिंदुत्वाचं दैवत छत्रपती शिवरायांना शिवाजी का म्हणायचं? आपण काय बारशाला गेलो का? आपण घोषणेमध्ये बदल केला. मी आज 45 वर्ष गाईडचं काम करतोय. मी लहान आहे तुमच्यापेक्षा. 27/2/1969 जन्म आहे माझा. गडावर जन्म आहे. 58 वय चालू आहे आणि मी 58 वर्षात 45 वर्ष गाईड करतोय. त्यामध्ये घोषणेमध्ये बदल केला. जय भवानी जय शिवराय. शिवराय म्हणल्यावर ऊर्जा वाढली का नाही? शिवाजी एकेरी वाटतंय. आज तुम्ही 10-15 जण आहात, उद्या 10-15चे उद्या 50 जण होऊ शकता आणि हजारो लोक उद्या म्हणू शकणार जय शिवराय. शिवाजी म्हणायचं नाही. हेच आपण शिकून जाऊ ना. जय शिवराय चांगलं वाटतं का शिवाजी चांगलं वाटतं सांगा? चला घोषणा देऊ. जय भवानी जय शिवराय. जय भवानी जय शिवराय. आताही तुम्ही लोकांना सांगू शकाल, ती लोक दुसऱ्यांना सांगू शकतील. हा एक बदल आहे आपल्यात. आणि आपल्याला आपण काय वेगळं काय करत नाही, कुणाची भावना दुखवत नाही. अफजल खानने ऐकलं भवानी म्हणजे ताकद आहे, भवानी म्हणजे शक्ती आहे. मग भवानी त्याने तोडली, पण ती डुप्लिकेट होती. त्या जागेवर आपण दुसरी भवानी ठेवली होती. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये जर रासवलेल्या दगडाला शेंदूर भासला तरी देव बनतो. आता तिथला जरी भवानीच्या जागेवर जरी दुसरी भवानी ठेवली दगड, तर ती भवानीच झाली ना. म्हणजे भवानीच तोडली म्हणायला हरकत नाही ना. भवानी तोडली, तिचे राही तुकडे केले, त्यावर गायीच्या रक्ताचा अभिषेक घातला. विजापूर, तुळजापूर, पंढरपूर, शिखर शिंगणापूर, दहिवडी, खटाव, मान मार्गे खान वाईत आला. खान जेव्हा वाईत आला तेव्हा आपले राजे राजगडला होते. दादा राजगड हा पुणे जिल्ह्यात येतो, रायगड हा रायगड जिल्ह्यात येतो. या अफजल खानचं लक्ष कुठे जाणार आहे? राजगड. राजगडला जाऊन तो काय घेणार आहे? राहिरेश्वर, रोहिडेश्वर, केंजळगड, तोरणा, पुरंदर, सुपखोर, भोरखोर, जावळीखोर, हिरडोसखोर, जोरखोर आणि मग राजगड घेणार. म्हणून राजाने राजगड सोडला आणि प्रतापगड गाठला. प्रतापगडच का? तो बघा उंच डोंगर दिसतो का तिसरा, त्याचं नाव आहे मधुमकरंद गड किल्ला. तो 14 मैल आहे. प्रतापगडच्या बाजूनी 14 किल्ले आहेत आणि मधोमध प्रतापगड आहे. याला वेढा देता येत नाही. वाईमध्ये कृष्णा नदी, वाईच्या पुढे पुण्याकडे जाताना नीरा नदी लागते. महाबळेश्वरला कोयना नदी, वेयना नदी, महाबळेश्वर घाट उतरून कोयना नदी. आता इथून आपण पोलादपूरकडे जाणार आहात. सावित्री, हुंबरटकडे जाणार असाल, हुंबरटला गेलाय कधी? आता हुंबरट आणि साखर हे दोन्ही एक शेजारी. साखरला सूर्याजी मालुसरे वहिनी साहेब म्हणजे तानाजी मालुसरेंच्या मिसेस म्हणजे वहिनी साहेब आणि आईंची समाधी साखर गावात आहे. हुंबरट बसून एक रस्ता गेला हुंबरटला, एक रस्ता गेला साखर गावाला. तिथे 3 फाटे फुटलेत. तिथून फक्त 2.5 किलोमीटरवरती जायचं, तिथे समाधी बघण्यासारखी आहे. तिथे लोक जात नाहीत, फक्त हुंबरटला बघून येतात ना. हुंबरट तुम्हाला जाताना रस्त्याला आहे. मग अफजल खान म्हणजे शिवरायांनी प्रतापगड निवडला. खान कुणाचं ऐकतोय शोधा. त्याचं नाव आहे कृष्णाजी विठ्ठलपंत कुलकर्णी. आमच्या काळात म्हणजे आपल्या काळात, यांच्या नवीन पिढीच्या नाही, आपल्या काळात एक कविता होती आपल्याला, वेडात वीर दौडले एक 7, 10वीला कविता होती. त्यामध्ये कृष्णाजी कुलकर्णी होते. अफजल खानचा वकील आहे कृष्णाजी विठ्ठलपंत कुलकर्णी. ही दोन्ही माणसं वेगळी आहेत. कुलकर्णी हा किताब आहे. काही किल्लेदारांचं आडनाव सुद्धा कुलकर्णी आहे. मग कुलकर्णी सांगितलं राजे घाबरलेत, एवढे घाबरलेत की राजे काय वाईपर्यंत येऊ शकत नाहीत. 4 पावलं तुम्ही या. आता राजा तुम्हाला 2 घोडे, टोपलीभर धन आणि 5 गावं देतो. आता कुलकर्णीला काय वाटलं, शिवाजी वाईत काय, प्रतापगडला काय, कुठेतरी मारलेच जाणार आहेत आणि सगळं खानाला मिळणार आहे ना. मग 2-4 किल्ले मला मिळतायत ना, चला खानाला गडाच्या पायथ्याशी घेऊन. हा होता गनिमी कावा.
मग अफजल खान वाईतून कसा आला, वाई पाचगणी आजही दादा घाट चालू आहे बघा, त्याचं नाव आहे पसरणीचा घाट. आता तुम्ही येताना मेळा मार्गे आलात, पसरणीच्या घाटामार्गे चालू. त्याच घाटाने आला वा. मग खानाची फौज पण पसरणीच्या घाटातून पसरवली म्हणून त्या घाटाचं नाव पडलंय पसरणीचा घाट. महाबळेश्वरला खान आला, बोटरवाडी, गुत्ताड, कोटेश्वर मंदिर, मॅप्रो गार्डन मार्गे खान महाबळेश्वर आला. जडणीच्या टेंबावर खान पार गावात उतरला. खान जसा पारला उतरायच्या आधी शिवरायांनी त्या गुफेमध्ये 40 माणसं लपवली होती. ती गुफा बरोबर ह्या दगडांपर्यंत होती. राजांच्या वेळेला हा टार रोड नव्हता. राजांच्या टार रोड असताच तर अफजल खान बुलेटवर बसून इथे आला असताना. राजे भेटीला कुठे गेले, समोर बघा तिथे भेटीला गेले. डोक्याला डोक, अंगामध्ये चिलखत, बोटांमध्ये वाघ नक, आस्तणीत बिचवा. आज बसून कट्यार हा शब्द गाळायचा आणि कट्यार ही काळजात घुसली नाटक निघालं आणि संभाजीरायांच्या इतिहासाची वाट लावली बघा. काय संभाजी कट्यार काळजात घुसली नाटक निघालं, त्यात संभाजीराजे रंगील दाखवले, माता भगिनींची चेष्टा करणे दाखवली. माझा राजा तसा नव्हता. माझा एक राजा वतनी पत्नी होता, एक वतनी एक पत्नी. कुठलं हे व्यसन नव्हतं. अहो संभाजीराजे शिवरायांच्या हाताखाली, मासाहेब जिजाऊंच्या हाताखाली शिकले, ते कसे चुकीचे होतील का हो? तर काही लोकांनी संभाजीना बदनाम केलं. मग राजे भेटीला ते गेले. डोक्याला डोक, अंगामध्ये चिलखत, बोटांमध्ये वाघ नक, आस्तनीत बिचवा, कमरेला तलवार लावून शिवराय भेटीला गेले. काही अंतराव थांबले. खाना आणि शोभाना पाहिलं, या राजे भेटा मला. शिवरायांनी आपली तलवार काढली, गोपीनाथ पंताकडे दिली. खानाने कृष्णाजी कुलकर्णी दिली. कारण खानाच्या तलवारीचं वजन 43 किलो आहे, शोभांच्या 2.25 किलो आहे. म्हणजे तलवारी युद्ध होऊ शकत नाही. खाना बसून तलवार बाजूला काढली. खानाने पाहिलं शिवरायांना, डाव्या बगलेत दाबलं, वरून कठाराचा वार केला. पहिला वार, दुसरा वार, तिसरा वार, अंगरका फाटला, शिलखदाव वार चालू लागला. कर कर आवाज होतात. राजाने आस्तनीतला बिचवा काढला, जोर लावून अफजल खानच्या पोटात खुपसला आणि वाघ नक्यानी उभा फाडला. अफजल खान ओरडू लागला, दगा दगा दगा. म्हणून तानन गाईड म्हणतो, फिक्र ना कर नादा, ये तो सिवा का अखाड़ा है, उसने एक ही दम में अफजल को उखाड़ा है. अफजल खान पळून चालला होता, दगा दगा उरडत. त्याच वेळा कृष्णाजी कुलकर्णी वार केला. शिवरायांनी वार चुकवले, समजवलं, ऐकलं नाही. वार झाला कपाळाला, तलवार घासली गेली. कुलकर्णी मारला गेला. कुलकर्णी मारला तो ब्राह्मण म्हणून नाही, अफजल खान मारला मुसलमान म्हणून नाही. स्वराज्य संपवणारे मारले ना, त्या जाती धर्मावर आपण मारलेत का? शिवरायांना माराय बंबाजी भोसले आले होते शिवरायांच्या भावकीतले. सक्का अफजल खानचा बॉडीगार्ड, मेन बॉडीगार्ड सय्यद बंडासारखा बंबाजी भोसले होता. आजही तुम्ही इलेक्शनला उभे राहून बघा, आपलाच मित्र किंवा आपल्याच भावकीतला आपल्या पाड्याला उभा असतो. आपल्याच भावकीत ही कीड आपल्याला हिंदूला पहिल्यापासून लागलीच आहे हिंदुत्वाला. तर अफजल खान पळून चालला. संभाजी कावजीने पाहिलं, त्याच वेळेला सय्यद बंडा शिवराय दानपट्टा फिरवणार, जीवा महालणी उंच उडी मारली. सय्यद बंडाला उभा चिरला आणि आपल्या मराठीमध्ये म्हण घडले, होते जीवा म्हणून वाचले शिवा. पहिली म्हण काय होती? होता जीवा म्हणून वाचला शिवा. आपण होते जीवा केलं, वाचले शिवा. आपण होते जोडलं, गोष्टीने बदल केला, त्याही बदल जरा आपलं चांगलं वाटतंय म्हणून. आता अफजल खान पळून चाललाय. संभाजी कावजीने पाहिलं, धावत पळत पुढे गेले. सब दिशेन 12 लोकांच्या एका घावात पाय तोडले. आपण सगळे शेतकऱ्यांची मुलं आहात. आता तुळजापूरला मोठी मोठी दुकानं टाकलीत तरी महत्वाचे तुम्ही शेतकरी आहात. तुम्ही काय मी काय. आपल्या शेतामध्ये एवढं जाड केळीचं झाड असतं बघा, एका घावात तुटतंय का कुणाकडनं बघा. आपल्याकडून एका घावात जर केळीचं झाड तुटत नाही तर 12 लोकांचे पाय तोडणारी संभाजी कावजी ताकद काय असेल विचार करा. सब दिशेने 12 लोकांचे पाय तोडले. अफजल खानचं डोकं छाटलं. आधीच त्याला डोकं नव्हतं त्या खानाला, होतं तेही छाटलं. बिना डोक्याचा खान खाली पडला. सय्यद बंडा शिवराय दानपट्टा फिरवणार, सगळे मारले गेले. अफजल खानचं थडगं बांधलं कुणी? शिवाजी राजांनी. आज अनेक वर्ष तुम्ही रायगडला शिवतीर्थाला जाता, मी आपलं शिवतीर्थ म्हणतो, तुम्ही रायगड म्हणता, शिवतीर्थावर अनेक वर्ष जाता. त्याच्या आधी प्रतापगडला कधी आला असाल, तिकडे खूप मोठं अतिक्रमण केलं होतं बघा. त्या तिथे खूप मोठे बंगले बांधले होते. लोक नवस करायचे, अफजल बाबा नोकरी लागू दे बोकड कापतो, अफजल बाबा पोरग होऊ दे कोंबड कापतो. आता विचार करा, अफजल खानला नवस करून जर घरी पोरगा झाला तो कसाबचीच अवलाद जन्माला येणार आहे. त्यापेक्षा शिवरायांना नवस करा, तुमच्यातला एक मावळा माझ्या घरी जन्माला येऊ द्या आणि माझ्या स्वराज्यातल्या माता भगिनींचं रक्षण होऊ द्या. त्या मावळ्यांची गरज आहे आपल्याला.
अफजल खानची नाही. आता बघा आपण पायऱ्या चढलो आणि पहिल्या पायरीला नमस्कार केला. दादा पुढच्या वेळेला तुम्ही गाईड घ्याल नाही घ्याल, आता एका दादामुळे तुम्ही सगळ्यांनी गाईड घेतलात बरोबर ना, तुम्ही दोघा तिघांनी, तर तुम्ही तुमच्या दोघा तिघांमुळे दादा रुसला म्हणलात मी इथनं पुढे कुठलंच काम करणार नाही धरून चाला, तर त्यामुळे गाईड घेतला. आता पुढच्या वेळेला घ्याल अगर नाही घ्याल, पण ज्या ज्या वेळेला गडाव याल तेव्हा पहिल्या पायरीला नमस्कार करायचा. कोणत्याही तो गडावर. नमस्कार हो, आणि ह्या गडाला महत्वाचा आहे. हा नमस्कार आहे हा आपल्या आई वडिलांना आहे, गुरुजनांना आहे, कुलदैवत भवानीला. तुळजा भवानी ही इथेच आहे ना, तुळजापूरची इथेच आलेली आहे, तुळजापूरचं महत्वाचं आहे. आणि आपण जे म्हणतो मी 96 कोळी मराठा, मी 96 कोळ्याच्या पायऱ्या कुठे आहेत तर प्रतापगडला 96 कोळ्याच्या. आता ह्या नवीन पायऱ्या बनवतायत, पण 96 होणार नाही, ते जास्त होणार कारण लोक हाईट कमी केले ना जरा, त्यामुळे पहिल्या आपल्या 96 कुळाच्या मराठा आहेत. आता तिथे आपल्याला जाता येत नाही. शिवाजीराजे अफजल खानचं कसं पोट फाडतायत, आपण तिथे शिल्प उभं करतोय. 18 फुटाचं शिल्प उभं राहतंय. महाराष्ट्र शासन अफजल खान वधाचं शिल्प उभं करतंय, म्हणजे 18 फुटाचं, जे महाराष्ट्रात कटआउट लावायला विरोध आहे ना अफजल खानचं, आणि त्याला या वर्षी बसला असतं, पण गेल्या वर्षी पाऊस प्रचंड, दिवाळीपर्यंत पाऊस, आणि दिवाळीच्या बरोबर 11 नोव्हेंबरला त्यांनी स्टे आणला. मुस्लिम संघटनेने स्टे आणला. आता तो स्टे उठवायला 3 महिने गेले, तीनदा स्टे आला, आणि तिन्ही स्टे आपण उठवले. आता 3दा स्टे येतो एका जागेवर, चौथा येत नाही. आता आपण स्टे संपलेत, आता कामाला सुरुवात करतो, तर पाऊस आला. पण पुढल्या वर्षी हा तुम्हाला परत गडाव यावं लागेल. गाईड घेतला नाही तरी चालेल, पण त्या अफजल खानचा पुतळा बघा कसा पोट फाडता येते, तो बघण्यासाठी या. कारण जाता तर ह्या मार्गे जाता, आपण गडाचं दर्शन घेऊन जाऊ. आता तुमच्याकडे वेळ असेल तर जाताना हुंबरट करा, साखर करा, आणि संध्याकाळी रायगडला मुक्कामच आहे ना. आणि जाताना मुरारबाजी देशपांड्यांचं गाव लागतं रायगडच्या पैशी. कोणतं लावले बोर्ड बघा, देशपांड्यांचं गाव बाजी प्रभूंचं. जाताना किती आतमध्ये जायचे 6 किलोमीटर. संध्याकाळी शिवतीर्थला जाऊन मुक्कामच आहे, आपल्या उद्या जायचंय बरोबर ना. इथे प्रतापगड बघा 2-2.5 तास पुष्कळ झाले. जाताना काय जाऊन